महायुतीसाठी आजचा दिवस खरं तर खूप महत्त्वाचा आहे। स्पष्टपणे बहुमत मिळाल्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी होणार आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर काल भाजपच्या गट नेत्याची निवड म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि तिथेच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे जवळपास नाव निश्चित झालं होतं आणि त्या अनुषंगाने अख्ख्या महाराष्ट्रभर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स देखील पाहायला मिळाले होते। मात्र दुसरीकडे महायुतीतील जे साथीदार आहेत इतर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याबाबतचा सस्पेन्स होता। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजित पवारांनी मी पुन्हा शपथ घेणार आहे असं काल स्पष्ट स्वतःच सांगितलं होतं। मात्र कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज असल्यामुळे आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेऊ असं त्यांनी काल सांगितलेलं होतं आणि आज आपण पाहतोय की भायखळा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री बनून या ठिकाणी बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा बॅनर सर्वांचेच लक्ष सध्या वेधून घेत आहे। महत्त्वाचं म्हणजे काल रात्री उशीरपर्यंत वर्षा बंगल्यावरती शिवसेना नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीत देखील हा सूर पाहायला मिळाला होता की प्रशासनात राहून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहावं जेणेकरून सगळ्यांनाच तो आधार राहील। यावरती आता आमदारांच्या जे म्हणणं आहे हे एकनाथ शिंदे ऐकतात का आणि आज एकनाथ शिंदे शपथ घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत, शपथविधीतेमध्ये असणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि स्वतः शपथ देखील घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता पाहूयात अवघे काही तास राहिलेले आहेत शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।